सकी दिसायला गोरीपान, नाक एकदम सरळ, डोळे मोठमोठे, ओठ तर स्ट्रॉबेरीसारखे लाल. प्रत्येक मुलाच्या स्वप्नातील जणू परीच. तिचा स्वभाव खूप मनमिळाव होता. तिच्यात एकच कमी होती, ती म्हणजे चालताना थोडी लंगडत चालायची. पहिल्यांदा पाहणाऱ्याला तर ते कळतच नसायचं की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिने तिची कामे तिने तिच्या शिक्षणाने पूर्ण केली. सकाळचे 8 वाजले होते, तरी परी आणि तिचा डॅडी उठायचं नाव घेत नव्हते. सकी स्वयंपाकघरात सकाळचे काम आवरत होती. पिंक आणि ऑफ नाईट कलर्सचा ड्रेस तिने पिनने वरती टांगलेला, तरी त्यातून 2-3 बटा तिचा गोऱ्या गालावर छेड काढत होत्या. तिचं सकाळचं ते रूप एकदम फ्रेश वाटत होतं. ती किचन साफ करत दोघांना आवाज देत होती, पण दोघेही उठायला तयार नव्हते. किचनचे कामावरून ती बेडरूममध्ये जाते आणि तिथला नजारा बघून तिला मनात एक प्रकारचे समाधान वाटतं की तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. ती त्या दोघांच्या जवळ जाते आणि दोघांना मॉर्निंग किस देऊन उठवते. हे त्यांचं डेली रुटीन होते. तिने येऊन किस दिल्याशिवाय परी आणि शैलेश उठत नव्हते. शैलेश हा सखीचा नवरा. आज रविवार असल्यामुळे तिघेही घरीच होते. दोघं उठून ब्रश करायला जातात आणि सखी किचनमध्ये त्या दोघांसाठी नाश्ता बनवण्यासाठी जाते. ब्रश करून फ्रेश होऊन दोघं हॉलमध्ये येतात. सखी परीला दुधाचा ग्लास देते आणि शैलेशला चहा आणि परत किचनमध्ये निघून जाते. शैलेशला पाणी हवं होतं म्हणून तो किचनमध्ये गेला, तर सखी पोहे बनवत होती. शैलेशने तिच्याकडे पाहिलं. ती खूप सुंदर दिसत होती. तिचे गालावरच्या बटा तिला पोहे बनवताना अडथळा करत होते. शैलेशने तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिचा बटा कानामागे केल्या. तिचा मानेवरचा किस करत तो म्हणाला, आय लव्ह यू बायको. सकाळ सकाळी अशी दिसत असल्यावर स्वतःवर कंट्रोल ठेवणं अवघड जातं मला, असं शैलेश म्हणाला. तिने त्याच्या मिठीतून निघून त्याच्याकडे तोंड करून त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले आणि म्हणाली, आय लव्ह यू टू पतिदेव. पण ही वेळ नव्हती रोमांसची आणि शैलेश तिला किस करणार इतक्यात परी तिथे आली आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून विठ्ठलासारखी त्याच्याकडे बघून विचारू लागली, काय चालू आहे. दोघांनाही लाजल्यासारखं झालं आणि शैलेश परीला घेऊन किचनच्या बाहेर गेला. त्याचा पाठमोरा आकृतीकडे बघत सखी 5 वर्षापूर्वीच्या आठवणीत गळून गेली. 5 वर्षापूर्वीच्या ती काळरात्र आणि नवीन आयुष्याची सुरुवात. अशी ती रात्र. 5 वर्षापूर्वी सखीला तिचा सासरच्या लोकांशी रात्री 10 वाजता घराबाहेर काढून दिलं. तिच्या सासरच्या लोकांनी तिला रात्रीच्या 10 वाजता घराबाहेर काढून दिलं होतं. तिने सासू सासऱ्यांच्या खूप विनवण्या केल्या, पण त्यांनी तिचं एकही ऐकून काहीही घेतलं नाही. त्या शहरात तिचं अनोळखी फक्त तिचं सासरच, दुसरं कोणीही नव्हतं. सखीचं शिक्षण पूर्ण झालं आणि सखी टीचर झाली आणि घरच्या लोकांनी तिच्यासाठी सुशांतचं स्थळ पाहिलं. मुलगा चांगला होता, इंजिनिअरिंग होता. पाहण्याचा प्रोग्राम झाला, पसंतीही आली आणि सखीचं लग्न सुशांतशी फायनली जमलं. सुशांत स्वभावाने खूप चांगला मुलगा होता. तो सखीवर खूप प्रेम करायचा. लग्नाला 6 मंथ झाले आणि सुशांत ॲक्सिडेंटमध्येच वारला आणि सखीवर आभाळ कोसळले होते आणि सखी पुन्हा भानावरती आली आणि आपला संसार गोडी गुलाबीने पुन्हा सुरू केला. तर आजची स्टोरी मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज आपल्या ताईला सपोर्ट करा. आणि तुम्हाला पुढे कशा प्रकारच्या स्टोरी पाहायला आवडतील
आणि नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि जर काही चुकलं असेल तर सॉरी म्हणते. आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मनापासून पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. जाता जाता एक लाईक करून जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.